पण मुळात काम करायचं का नाही करायचं हे त्या घरावर नसतं, हे माणसावर असतं. आणि ज्याला आतून वाटत असतं ना आपल्या माणसांसाठी आपल्या घरासाठी काम करावं, ते कुठल्याही घरात काम करतात. आणि ज्यांना आवड नसते ना तेही अशी कारणं देतात. आणि मुळात काय आहे ना, ही परिस्थिती जी आहे ती आज आली आहे, त्यामुळे घर बदलल्यामुळे काहीतरी फरक पडलाय असं नाहीये. मुळात तुम्हाला ते करायचंच नाहीये. हो, नाही करायचंय मला. राजवाडे आहे मी, खूप पैसा आहे, मी का किचन मध्ये राबू? या सगळ्यांसाठी मी का काम करू? त्या बाळाचे डायपर मी का बदलू? ह्या सगळ्यासाठी आहे ना मी माणसं ठेवेन कामाला. मी राणी सारखी राहते आणि राहणार. मला मोलकरीण नाही व्हायचंय या सासूबाईंसारखं. पितावा. सासूला मोलकरीण म्हणालीस तू आता? लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या घरातलं काम करणं म्हणजे मोलकरणीचं काम असतं? म्हणजे आपली आजी सुद्धा मोलकरीण आहे? नाही समर, तिला असं नव्हतं म्हणायचं. काम काकू, मी बोलतोय तिच्याशी. अर्पिता, कालपासून आता या क्षणापर्यंत मी पूर्णपणे तुझ्या बाजूने होतो. मला असं वाटत होतं की माझ्या बिचाऱ्या बहिणीला तिच्या सासरची मंडळी छळतायत, आशिष तुझ्याशी वाईट वागतोय. पण आता हे जे काही माझ्या डोळ्यासमोर आले ना, त्याच्यावरून कळतंय की तू इतकी मोठी फसवणूक केलीस सगळ्यांची. आणि फक्त तुझ्या सासरच्यांची नाही, तर आमची सुद्धा फसवणूक केलीस. तुझ्या नवऱ्याला धमकी देतेस तू, ते सुद्धा तुझ्या मुलीचं नाव घेऊन. सासूवर हात उचलतेस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? हे संस्कार केले तुझ्यावर. आणि मुळात त्यांच्या कुठल्याही अपेक्षा अवास्तव नाहीयेत. घरामध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाने, मग तो मुलगा असो मुलगी असो कोणी असो, त्यांनी घरातली कामं केलीच पाहिजेत, याच्यात काही चूक नाही. अरे मतभेद असू शकतात, पण म्हणून आदळापट करणं, आरडाओरडा करणं, हात पिरगळणं, हाताला मारणं, हा त्याचा मार्ग आहे? आणि तुझी हिंमत कशी झाली का तुझ्या सासूवरती हात उचलण्याची? देवासारखी माणसं मिळाले तुला अर्पिता. दुसरं कोणी असताना यांच्या जागी ते इतकी वर्ष तुला सहनच केलं नसतं. आणि तुला जे वाटतं ना की काही झालं तरी सुद्धा अन्वेषा तुझ्याकडे राहिली असती, तर तसं नाहीये. आपल्याकडच्या कायद्यांनी इतकी डोळ्यावरती पट्टी नाही बांधून ठेवली आहे. सगळी चौकशी झाली असते आणि त्यातनं हे सिद्धही झालं असतं की बाप म्हणून तो योग्य आहे आणि आई म्हणून तू चुकतेस. आणि मुळात या अशा धमक्या देतेस तू. या आशाने तुमचं नातं टिकणार आहे? आणि का तुला यायचंय सतत बाहेरी? इथे ऐशोआरामात राहायला मिळतं म्हणून, लोळायला मिळतं म्हणून, एक वस्तू सुद्धा इकडची तिकडची हलवायची नसते म्हणून. आणि तसं जर तुला वाटत असेल ना, तर चालती आता चालता येत ना. समर, काकू, सासरच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी ती जर इथे येऊन राहत असेल माहेरी, तर मला हेच चालणार नाही. मी आता सांगून ठेवतोय. स्वानंदी, तुम्ही आशिषशी आणि त्याच्या आई वडिलांशी बोलून अगदी योग्य केलं. तुम्ही डोळे उघडलेत आज माझे. आता या बाबतीत तुम्ही जे काही करायचं ठरवलं असेल त्याकरता माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. काय केलंयस ना? हो. टेबल रिझर्व केलंयस? डोंट वरी, सगळं कन्फर्म आहे. पटकन ताईला करते म्हणजे लवकर ताईला कळतं. श्रीमान श्रीमती, कुठे निघालात? कुठे नाही, जरा बाहेर जाऊन येतो. का? आई, का काय असतं ग? आणि तूच म्हणतेस ना बाहेर जाताना टोकायचं नाही म्हणून. मी कधी बोलले? आणि काय बोलली असेल काहीतरी. पण अरे बाळा,
मला कळलं पाहिजे ना घरामध्ये काय की नाही त्या माना हलवल्याने काही सत्य बदलणार नाहीये. सांगा कुठे जात आहे, का जात आहे, माझ्या घरी चाललोय आम्ही माहेरी. का? आई अर्पिता ताईला भेटायला चाललोय आम्ही. ती खरंच खूप स्ट्रेसमध्ये आणि तिला आता माझ्या सपोर्टची खूप गरज आहे. हो पण का म्हणजे तू का जातेस? व्हॉट यू मीन बाय तू कशाला जायला पाहिजेस? माझी बहीण आहे ती आई. आता मी सपोर्ट नाही करणार तर आणखीन कोण करणार? सपोर्ट सिस्टम केवढी भारी आहे तुमच्या राजवाडे फॅमिलीची. तुझा पिंट्या दादा आहे, तुझी आई आहे, तुझा भाऊ आहे, तुझी आजी आहे, सगळे तर आहेत, वरून स्वानंदी पण आहेत. करतील की तिला ढिगभर सपोर्ट. तुला जायची काय गरज आहे? नाहीतरी काय दिवे लावणार आहेस तू तिकडे जाऊन? ओके फाईन. काय दिवे लावायचे ना ते आम्ही तिथे गेल्यावर ठरवू. चल. अरे एक 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 मिनिट थांब. तुझी हिंमत कशी होते का माझ्याशी असं बोलायची? ओके तू थांबवतेस ना, मग मग कारण सांगा मला, का थांबवतेस? अरे भीशीचा बायका येणार आहेत ना इकडे, मीटिंग ठेवली आहे इकडे. मग काय मी काय सगळं दुखऱ्या पायाने करू का? मला नाही जमणार कुठे जायला. पण आई त्यासाठी आम्ही का थांबू घरी? कशी बोलतीये बघ मूर्खासारखी. बुद्धीचा वापर ना मग. ए इकडे भिशीच्या बायका येणार आहेत ऐक. आणि मी काय इकडे असं लंगडी घालत 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 त्यांच्यासाठी चहा नाश्ता वगैरे करू काय? कळत नाही का हिला? सून नाही घरची, तिला कळायला पाहिजे, करायला पाहिजे. मीच करायचं काय सगळं? हा मला सांगा तुमची मीटिंग अशी अचानक ठरली का? वा वा. अचानक का ठरेल? मी कधीच काही अचानक वगैरे ठरवत नाही, कळलं ना? माझं सगळं प्री प्लॅन्ड असतं, व्यवस्थित. परवा ठरली. अच्छा. हा मग तुम्ही अज्युम केलं का काय? मी माझी सगळी कामं सोडून तुमच्या मागे धावेन तुम्हाला हेल्प करायला? हा अरे सून आहेस ना घरची, करायला पाहिजेच ना तू. हा एक्झॅक्टली. सून आहे ना, नोकर नाहीये मी. तुम्ही जर मला आधी इन्फॉर्म केलं असतं तर मी खरंच काहीतरी ऍडजस्ट केलं असतं, मी थांबले असते. असं अचानक मी काय करणार सांगा ना? असं लास्ट मोमेंटला तुम्ही इन्फॉर्म करून माझ्याकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. हे बघ तू सगळं राहू दे. त्या बायकांसमोर माझं हसं व्हायला नको. मी तुला आधीच सांगते, तू गपचूप घरी राहा. काही गरज नाही त्याची. मुलांना जाऊ दे, जाताना त्यांना अडवू नकोस. तुला काही मदत लागली तर मी करेन तुला. समर, अरे बहीण आहे तुझी आणि तू तिला मारलास? असू दे मम्मा. मला तर वाटतं दादाच्या मनात जो माझ्याबद्दल राग होता ना तो काढलाय त्याने सगळा. हो ना दादा? गप्पा बसा अर्पिता. का गप्पा बसू मी? का गप्पा बसू? तू घराचा मालक म्हणून मनमानी करणार आणि मी गप्पा बसायचं? याआधी बायकोचं सगळं ऐकून तुम्हाला घराबाहेर काढलं. आता तिचंच सगळं ऐकून तू माझ्यावर हात उचललास ना? काय ग, हेच हवं होतं ना तुला? मज्जा आली असेल मला मार खाताना बघून. अर्पिता मी तुला आता शेवटचं सांगतोय, तोंड आवर. नाहीतर काय करशील? परत मारशील ना? एरवी तर सगळ्यांना शिकवत असतोस बायकांना आदर दिला पाहिजे आणि आता स्वतःच्याच बहिणीवर हात उचलतोयस. तुला माहितीये का दादा, एक नंबरचा ढोंगी आहेस तू दादा, ढोंगी. राजवाडे नको.